हरियाणाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र सरकार खेळाडू तयार करण्यामध्ये कमी ठरत असल्याची खंत स्वप्नील कुसाळेचे मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी व्यक्त केली आहे। मेडल मिळण्याअगोदर तयारीकडे जर शासनाने लक्ष दिलं असतं तर त्याची कामगिरी सुधारली असती असं सुद्धा अष्टपुत्रे यांनी म्हटलंय। या सगळ्या विषयावर मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। पाहूया। मध्ये स्वप्नील कुसाळेंनी जे यश मिळवलं, स्वप्नील कुसाळेचं कौतुक संपूर्ण देशामध्ये होते। त्या आपल्या सोबत त्यांचे मोठे बंधू असल्यासारखे जे अथर्व अष्टपुत्रे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नेमकं आज तुम्हाला काय वाटतं? तो तिकडे गेल्यानंतर तुमच्याशी संपर्कात होता आणि तुम्ही त्याच्याबरोबर गेल्या कित्येक दिवसापासून आहात, काय सांगा? 2000 साधारणतः 7-8 पासून आम्ही सोबत आहोत। तो आधी नाशिकला होता। नाशिकला त्यांनी आधी क्रीडा प्रबोधिनीमध्ये तो होता। महाराष्ट्र शासनाचं जे त्याची त्याला खूप मदत झाली आहे, कारण की क्रीडा प्रबोधिनीकडनं त्याला रायफल मिळाली, ॲम्युनिशन मिळाले, रेंज वापरायला मिळाली, तर तो नाशिकला करायचा आणि आम्ही सगळे भीष्मराज बाम सरांकडे होतो आणि आम्ही तिथे आमची ओळख पहिल्यांदा झाली। त्याच्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झालो इकडे रॅपिड फायर करण्यासाठी आणि तोही पुण्याला शिफ्ट झाला इकडे। त्याचं रेल्वेमध्ये, सेंट्रल रेल्वेमध्ये जॉब असल्या कारणाने तो इथे शिफ्ट झाला। त्याच्यानंतरही आम्ही 6 वर्ष एकत्रित फ्लॅटमध्ये राहत होतो दोघंही आणि खूप पॉझिटिव्ह त्याचा ॲटिट्यूड आहे, खूप चांगला आहे। आणि त्याचे जे कोच आहेत, मेन पर्सनल कोच जे दीपाली देशपांडे, त्यांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांनी पण वेळोवेळी त्याला सपोर्ट केलेला आहे। असे सुद्धा काळ होता जेव्हा की फायनान्शियली स्टेबल नव्हता आणि तेव्हा त्यांनी न फी घेता सुद्धा त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे। 50 लाख रुपये म्हणजे शासनाचं एक पॉलिसी आहे की प्रिपरेशनसाठी 50 लाख रुपये अलॉट होतात। तर पण ह्याच्यामध्ये कसं आहे की फायनल लिस्ट जाहीर व्हायला थोडासा डिले झाला असोसिएशनकडनं म्हणा किंवा कोणाकडनं। तर तो जो डिले म्हणजे इन द सेन्स की लास्ट मुवमेंटपर्यंत त्यांच्या ट्रायल्स चालत होत्या, सगळं चालत होतं। तर तो जोस्तर नाव जाहीर होत नाही तोस्तर शासनाच्याही हातात काही नव्हतं। म्हणजे नाव जर का जानेवारीत जाहीर झालं असतं तर त्यांनी शासनाने पहिलेच पैसे दिले असते। तर त्याचा काही आता संदर्भ तसा नाही आहे, कारण की ते पैसे त्याला मिळाले 4-5 दिवसापूर्वी त्याच्या अकाउंटला झालेत जमा म्हणून आम्हाला कळवण्यात आलंय। तर त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही। महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे त्याला सपोर्ट केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे चॅनलाइज होणं तितकंच गरजेचं आहे। स्पोर्ट्समध्ये इन्कम जरी नसलं तरी नाव महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर सरकारने मेडल मिळवण्याच्या आधी जर बघितलं तर चांगलं होईल असंही आपल्याला अष्टपुत्रे यांनी सांगितलेलं आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पुणे। दरम्यान स्वप्नीलच्या या कामगिरीवर त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाल्यात पाहूयात। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकलं, ह्याचा मला खूप आनंद तर आहेच आणि त्याचा खूप अभिमान आहे। आणि गेल्या 12 वर्षात त्याने किंवा मी जे काही, आम्ही दोघांनी मिळून जे काही कष्ट केले आणि त्याची एक जी सपोर्ट सिस्टम आहे, त्याचे कुटुंब आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, बाकी इतर सपोर्ट सिस्टम, ते सगळ्यांनी जी त्याच्यावर मेहनत केली त्याचं काल चीज झालं असं मला वाटतं।